आज आम्ही अबुधाबी पावलेले आसा आणि आमचे NFF डेलिगेशन पळय आसा ते आम्ही इंडोनेशियन गव्हर्नमेंटाक मिनिस्ट्री ऑफ ट्रेड तांकां मेळ्ळे आणि तांकां सांगले की आमचे इंडिया फिशरमॅनाक कितले त्रास जाता आणि तुम्ही आमचो मुद्दो WTOन घेवचे म्हणून आम्ही तांकां रिक्वेस्ट केलेले आसा आणि तशेंच आम्ही आयज आमचे इंडियन ऑफिशियलाक मेळपाचे आसा जॉयंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्साक तेकाय मेळपाचे आसा आणि आमकां जाय की हे पळय WTO फिशरी सबसिडी ती सबसिडी इंडियेचे हितेक जावपाक जाय कित्याक आयज WTO म्हणटा कितें आमी अनसस्टेनेबल फिशींग करता आणि पूण हे चुकीचें आसा कित्याक आमी जे आसा फिशींग करता फॉर लायवलीहूड आमी आमचो हे नुस्त्याचो धंदो जो आसा पळय हो पिळगेचो आसा आणि आमी जर सबसिडी काडली जाल्यार आमकां बारीक नुस्तेकाराक भरपूर त्रास जातले कित्याक आमी आयज नुस्तें ना म्हणून डीप वयता आनी नुस्तें कित्याक लागून ना ओवर फिशिंगाक लागून न्हू पूण नुस्तें आयज ग्लोबल वॉर्मिंग आसा आयज सी टेम्परेचर वाडटा आयज सगळे सुवेज पळय आसा ते डंप जाता पोर्ट एक्सपान्शन प्लॅन जाता ताका लागून आमकां बारीक नुस्तेकारांक आयज पयस वयचें पडटा सो ताका लागून आमी विनंती करता की आमची इंडियन गव्हर्नमेंट WTO मुखार जे आमचे नेगोसिएशन या WTO 13 मिनिस्ट्रियल कॉन्फरन्साक सोंपपाचें आसा आनी फायनल एग्रीमेंट सायन जावपाचो आसा सो तेज्या पयलीं आमकां आमी विनंती करता की इंडिया दुसरी कंट्री घेवन इंडोनेशिया बांगलादेश आनी आफ्रिकन कंट्री सगळ्यांक मेळोन जॉयंट डिमांड करचें की आमकां स्मॉल स्केल फिशरीजाक सबसिडीज जाय